हळू ठेव हळू. ते तुटणार 100% तुटणार तुटणार. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज 2 दिवसानंतर ना आपला व्लॉग अपलोड होतोय. मला जरा काम होतं म्हणून ना व्लॉग नाही अपलोड करता आला, पण आता ना आपण एक रेसिपी बनवणार आहोत बघा. तर ती म्हणजे कुठली, वांग्याचे. करून काय बनवणार आहे? हा, वांग्याचे भरीत म्हणजे बैंगन भरता. थोडक्यात आपण आज खूप छान रेसिपी बनवून दाखवणार आहे, म्हणजे माझी बहीणच बनवून दाखवणार आहे. तर आपण आता बघूयात पुढची प्रोसेस, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप टेस्टी बनणार आहे. आम्ही स्वतः ज्यावेळेस करुणा बनवते ना त्यावेळेस एक नंबर बनतं. चला आता आपण ना करुणाला वांग देऊयात, बघू कशी बनते आता रेसिपी. इथे ठेवले बघ करुणा व्यवस्थित. आपण काय करू, सर्वात पहिले ना हे वांग भाजून घेऊ, म्हणजे ते भाजण्यासाठी ठेवू आणि बाकीचं आपण साहित्य कापून घेऊ. सगळ्यात पहिले आपण गॅस लावला ना, जाळी ठेवू. हे लागणारच आहे ना सगळं सामान. ही जाळी का बरं ठेवली? अच्छा, वांग ठेवायचं ना आपल्याला त्यावर. काय भारी दिसते बघ. वांग्याला ना तुम्हाला तेल लावून घ्यायचं असेल तर तुम्ही लावून घ्या, कारण तेल पूर्ण लावून घेतलं ना त्याचं साल आपल्याला पटकन असं काढता येतं. पण मी सध्या तसंच ठेवते, कारण मला असं पण पटकन काढता येतं. हळू ठेव हळू, हाताला चटका लागेल. आता याला किती वेळ ठेवायचं आपल्याला? हे 5 मिनिटात लगेच भाजून होते वांग. आपण छोट्या वांग्याचे भरीत तर नेहमी खातो, पण ह्याचं पण ना खूप टेस्टी होतं. मगाशीच करुणा ना म्हणजे काहीतरी बनवत होती किचन मध्ये, त्यावेळेस बघा त्याच्या बोटाला लागलं. दाखव 1 मिनिट. जखम बघा कसली लागली होती, म्हणजे मम्मीने हळद लावली होती. चांगलंच कापलंय, पण जरा हळू कापा, नाही तर एक काम करतो, कॅमेरा पकड, मी करू का? राहू दे, करतो मी. जरा हळू कापा करुणा, स्पीड नको लावू बघ तुझी नेहमी सारखी. आज हळूच घेणार आहे. सावकाश चिरून घेऊ. हे आपल्याकडे नव्हतं, हे ऑर्डर केलं बघा करुणाने, मला माहिती नव्हतं. सटकते असं, हे बघा ना, हलतंय ना पूर्ण हलते, असं बॅलन्स राहत नाही एका जागी. बघू जाऊ दे, त्या खाली एखादा कपडा ठेवायला लागेल. तोपर्यंत इथे वांग बघा आपलं अर्ध भाजले. करुणाला मी हे करू का, राऊंड करू? अरे भाजलं बहुतेक ना? नाही नाही, एकच साइड भाजले, अजून राहिले. त्याला इथे आणि इथे पूर्ण भाजून घ्यावं लागतं व्यवस्थित. मस्त होते रे पण गरम गरम. 10 मिनिटात आपले भरीत होतं बघा. तुम्ही असं करून बघा, मी सांगते त्या पद्धतीने खूप भारी बनतं. आणि यामध्ये स्पेशली मी आज एक मसाला यूज करणार आहे. कुठला ते पण दाखवते तुम्हाला. हा कुठला स्पेशल? हा तर नॉर्मलच आहे ना, पण टेस्ट खरंच एक नंबर आहे. मॅगी मसाला टाकून तुम्ही कधी असं भरीत बनवून बघा, खूप भारी लागतं, एक नंबर लागतं. आणि रेसिपी ना आमची कशी झाली तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. भाजले बहुतेक, हे काय दोन्ही साइडने भाजले बघ, पूर्ण व्यवस्थित भाजले, कच्चं नाही राहिलं. अरे हे काय झालं इकडनं बघ, प्लास्टिक एक काय झालं? हे काय झालं असं? अरे नाही, त्याचं साल निघाले. हे काय प्लॅस्टिकचं वांग कधी बघितलं ना? कोथिंबीर बघा गावरानच्या नावाने दिली, आणि आपली एकदम ही सरकारी निघली हो ना, गावरान नाहीये बघा ही. काय होत नाही. घेतले बघा सगळं व्यवस्थित, आपण याला कापून घेतलंय. आता मस्त आपलं हे बैंगन भरता बनणार आहे. करुणा मला वाटतं झालंय, काढून घ्या आता व्यवस्थित. चाकू बघू बरं, चेक कर आता, बघूयात झाले का. हे महत्वाचं आहे, हे खूप जाड असतं. तुम्हाला जर कुठली स्पेशल रेसिपी बनवून दाखवायची असेल ना तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन. का करुणा आपण तुझं एक नवीन चॅनल ओपन करायचं का? करू, पुढे चालून करू. करुणाच किचन म्हणून बनवूयात आपण एक नवीन चॅनल, त्यावरती सेपरेट तुझ्या रेसिपीज टाकत जा. हे झाले, आता आपण बंद करू. झालंय ना नक्की? आता काढून घेऊ बरं. हळूहळू ते तुटणार, 100% तुटणार. प्लॅन सक्सेस झाला. बघा कसं झालं, असं वाटतं त्याने काहीतरी काळं काळं अंगावरतीच घेतलंय, एवढं मस्त दिसतंय. आता वांग थंड होईपर्यंत आपण काय करू, फोडणी बनवून घेऊ. फोडणी? अरे हा, कढई ठेवली आहे. तेल किती टाकणार आहे? 2.5 पळी. जिरे टाकून घेऊ अगोदर. तेल गरम झाले, आता लसूण टाक. आता लसूण टाकणार आहे ना, व्यवस्थित लाल होईल. आता कढीपत्ता ना, मागे होतं मध्ये. आणि आता कांदा.
कांदा विचार शांत असतो, तो काय उडत नाही काय नाही, मस्त भाजून होतो बघा आता. सांगते. पण लसूण असं लाल भाजला ना तुम्ही, त्याची चव खूप छान येते. आता यामध्ये हळद टाकते ना. हा, हळद. होत आली बघा आता, काहीतरी फक्त 10 मिनिट राहिले असतील, मस्त होणार आहे. पण आपल्या रेसिपी किती मिरची पावडर किती टाकणार आहे? आपल्या चवीनुसार 5-10 चम्मच ना. नाही. मी 1.5 चमचा टाकली. मीठ नाही टाकलं बहुतेक. टाकते. आहे लक्षात, आज आहे लक्षात. कोथिंबीर आणि टमाटर राहिलं ना. आता आपण हे 2 मिनिटं लो फ्लेमवर घेतो आणि बघू वाटत. झालंय ना पूर्ण रेडी. त्याला कापून बघणार आहे बघू आता, साल काढून बघायचं. गरमच आहे तरी पण हळूहळू वाफ येते बघ. ह्याला केक सारखं कट कर. मस्त आहे, उलट फ्रेश आहे ना. गरम आहे खूप, थंड होण्यासाठी ठेव. हे असं चेक करा तुम्ही, ह्यामध्ये आळी असते ना, पण नाही ऐकली नाही बघा. आता याचे काय आपल्याला बारीक बारीक कट करायचे आहेत ना पीस याचे. अगोदर हे असं घेऊन देठ काढून घेऊ. मला वाटतं याला कट करण्यापेक्षा ठेचतात ना बहुतेक. हो, थोडंसं थंड तू का होतं कट का करते पण? व्यवस्थित चेक करण्यासाठी. अच्छा असं आहे का. थोडी कोथिंबीर टाक दगडी. कोथिंबीर किती घेऊ बस सांगा. थोडीशी. एवढी बस बस. हा, वरतून टाकायचं. ठीक आहे. आता बघा याला मस्त आपण यांनी दगडाने हे करून आता घेऊ. गरमच आहे पण असू दे आता. हळू मारा बिचाऱ्यावरती, कमी प्रेशरने मार. थोडं असं करून घेऊ. यामध्ये वांग ऍड केला आणि मिक्स पण केला. मला वाटलं ना मी व्हिडिओ प्ले करून ठेवलाय, पण माझ्या रेकॉर्डचं बटन पॉज वरती झालं. आता प्ले केलंय बघा व्हिडिओ. असं झालं टाकताना बघा. जरा विसरलं, जाऊ द्या. मॅगी आता मस्त मसाला पण झालंय. यामध्ये ऍड केलाय. अरे हा, ते पूर्ण व्हिडिओ मध्ये आलंच नाही, कट केला, अर्धच टाकला ना. हा, अर्धा टाकला. याने एकदम छान अशी टेस्ट येणार आहे हो ना. हा, तुम्ही नक्की टाकून बघा, ज्याला आवडतं त्याने टाकून बघा. आम्ही मस्त बोलत चाललोय, नंतर कळलं व्हिडिओ कॅमेरा याला आता किती वेळ लागेल कम्प्लीट? झालीच ना आता 2 मिनिट फक्त. 2 मिनिटं झाकून ठेव. आता ना 2 मिनिट त्याने झाकून ठेवलेले, तोपर्यंत मी बसलो जरा एवढा वेळ उभाच होतो किचन मध्ये. आता 2-3 मिनिटांमध्ये ना आपली रेसिपी कम्प्लीट होईल. आणि गाईज तुम्हाला जर आवडलं ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चांगली बनते का नाही, आणि आवडत असेल ना तरी पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 2 मिनिटं आपण याला झाकून ठेवलं होतं, आता आपण काढू. झालीच असणार आहे ना. हळू काढा, हळू, गरम आहे. हा मस्त झाली. मस्त झालं. आणि कोथिंबीर टाकून झाले बघा आपलं मस्त भरीत रेडी. आता वाढून घेते मी. लिंबू ठेवू मस्त असं. गाईज बघा किती सुंदर आपली डिश आता रेडी झालेली आहे. म्हणजे खरंच आता याची टेस्ट सुद्धा एवढी मस्त असणार आहे ना. तर गाईज आपली रेसिपी ना आता रेडी झालेली आहे. आता जेवण करण्यासाठी ना सगळे अजून काही बसलेले नाहीये. जेव्हा सगळे बसतील ना त्याच वेळेस आता आपण टेस्ट वगैरे करूयात, पण मला आता शक्य वाटत नाही व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल होईल मला. तर गाईज ही रेसिपी ना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे बहिणीने जे केले ते तुम्हाला खरंच कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.